म्हणणं आहे शेतकऱ्याला खत मिळालं पाहिजे टायमावर, पण आम्ही शेतकरी मिळत नाही ना. पैसे देतो ना, पण पैसे देऊन खत मिळत नाही, तर शेती तरी कशा करता करायची. पैसे वाढवून घ्या मागतात हा, ते मग औन मध्ये पैसे द्या, ऍडव्हान्स मग बिया बायनं लावून मध्ये पैसे द्या, तेव्हा मग ते बी मिळतं. काय खरं आहे शेतकऱ्याचं. पण सरकारने तर मोठे मोठे आश्वासन दिले होते. मग आश्वंत देतच ना, त्यांना आश्वंत द्यावंच लागतं शासनाला. खत औन मध्ये पैसे द्यावं लागायचं मग शेतकऱ्याला. आता सरकारमधलेच काही जण म्हणतात आम्ही कुठं दिलं आश्वासन. होतं ना तसं बी, शेतकरी मध्ये आश्वंत दिले काही नाही काही नाही. खोटे हा, मग आम्हाला बियाणं मिळायला पाहिजेत, उद्या खतं मिळायला पाहिजेत. बरं फुकट देत नाही ना शेतकऱ्याला खतं. बरोबर त्या टायमावर तर खतं मिळायला पाहिजे. टायमावर खतं नाही मिळत, आमचं उत्पन्न कसं काय निघणार हो. बरोबर ते घटणार ना उत्पन्न. बरोबर. अजून एक काका आहेत आपल्यासोबत. काका, काय अडचणी सध्या शेतकऱ्यांना? अडचणी खूप आहेत. इकडं बघा. जे खताची रक्कम सांगितलेली आम्हाला ती काही व्यवस्थित नाही. खतं काय भेटणं, DAP खत अजिबात आम्हाला आलंच नाही सर. आता खत बियाणं नेऊन ठेवलं, पाऊससुद्धा नाही. गेल्या वर्षीचं जे आम्हाला विमा हे होतं ते सुद्धा भेटला नाही साहेब.